मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर असणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंच्या 3 जाहीर सभा होतील। यामध्ये दापोली, गुहागर, राजापूरमध्ये शिंदेंच्या या सभा होणार आहेत। रत्नागिरीनंतर शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार अशी माहिती मिळते। तारखेला सामान्य शिंदे साहेबांचा कोकणचा दौरा आहे। 12 वाजता दापोली मतदारसंघाचा मेळावा होणार आहे, 2 वाजता गुहागर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे, 4 वाजता राजापूर मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि नंतर मग मला वाटतं संध्याकाळी त्यानंतर सावंतवाडीमध्ये तिथे सामान्य शिंदे साहेबांचे माहितीचे मेळावे आहेत। आणि दापोली मतदारसंघामधल्या मेळाव्याला सामान्य एकनाथ शिंदे साहेब तर आहेतच, सामान्य रामदासभाई आहेत, सामान्य सुनीलजी तटकरे साहेब आहेत। आणि पुढे एक महत्त्वाची बातमी पाहूयात। रत्नागिरीच्या दापोली येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर त्यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरे बर्फावर झोपायची भाषा कोणाला करतात, आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल आणि त्याचवेळी खोके काय ते कळेल असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय। रामदास कदम दापोलीमध्ये बोलत होते आणि यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केला। गद्दार कोण? गद्दार तूच आहेस ना। आणि दुसरी गोष्ट, तू लादीवर झोपला म्हणून सांगतोयस, तुझी अवकात आहे का रे? तुझ्या बापाला विचार। नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना, तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतनं बाहेर पडत नव्हता। मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती, त्याला विचारून घे। आणि मग लादीवर तू झोपायच्या गप्पा मारतो, तुझी अवकात नाही तेवढी। आधी लग्न करून बघ।